लाडकी बहीण योजनेमध्ये आता दिवसेंदिवस काही बदल करण्यात आलेले आहेत. आता देखील अजून देखील बदल करतच आहेत. राज्य सरकारद्वारे आता लाडकी बहीण योजनेमध्ये आता भरपूर काही बदल करण्यात आलेले आहेत. ते कोणते बदल करण्यात आलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना बंद होण्यासारखीच आहे आणि त्या महिलांचा टेन्शन देखील वाढणार आहे. नियम व अटी शर्ती नवीन लागू करण्यात आलेल्या आहे. याद्वारे त्या महिलांना पैसे देखील मिळणार आहे. याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला भेटेल. आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून जाऊन जॉईन करून घ्या. आणि अनेक कोणत्याही प्रकारचे अडचणी असतील, काही टेन्शन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओची माहिती व्हायला पाहिजे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद. तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल. तर चला व्हिडिओला सुरुवात करा. तर बघा, लाडकी बहीण योजना या महिलांसाठी बंद, टेन्शन वाढणार, नवीन नियम लागू. तर बघा, कोणत्या महिलांचं टेन्शन वाढणार आहे आणि कोणत्या महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना बंद झाल्यासारखी होणार आहे, तर आपण पाहूयात. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेमध्ये एक प्रकरण समोर आलं होतं की एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या नावाने 30 फॉर्म हे भरून घेतले होते आणि त्यामधून 26 फॉर्म हे अप्रूव्ह देखील झालेले होते. अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये 26 अकाउंटचे म्हणजे 26 फॉर्मचे त्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील त्यांना मिळाले होते. त्याच्यानंतर त्यांनी मोबाईल नंबर एकच दिल्याने त्यांच्या खात्यात पैसे आले आणि त्यांना अटक देखील करण्यात आली होती. त्याचप्रमाणे भरपूर काही असे केस समोर येत आहेत की लाडकी बहीण योजनेमध्ये काही फ्रॉडगिरी करत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेची जे फॉर्म आहेत, जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तरी देखील, आणि तुम्ही जर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले असतील आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, पण तुम्ही जर एक गलती केली असेल की तुमची वय जर 21 वर्ष नसेल आणि जर कमी असेल, तर जर तुम्ही डुप्लिकेट डॉक्युमेंट वगैरे जर काढून तुम्ही जर फॉर्म भरले असेल आणि डॉक्युमेंट अपलोड केलं असेल, तर तुमच्या सर्वच फॉर्मची चेकिंग होणार आहे. आणि जे फॉर्म ओरिजिनल आहेत, ज्यांचे डॉक्युमेंट ओरिजिनल असतील, अशा फॉर्मचे छाननी करून या महिन्यात शेवटी याच्यावर देखील मी व्हिडिओ आणणार आहे. व्हिडिओ तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये मी सांगणारच आहे की कधी तुम्हाला हप्ता मिळणार आहे, 3रा. ठीक आहे. तर बघा, इथे काय होणार आहे की या फॉर्मची व्यवस्थितपणे छाननी करणार आहे, म्हणजे चेकिंग करणार आहे. ज्या महिलांचे फॉर्म हे ओरिजिनल आहेत, जे वयोमर्यादामध्ये बसलेले आहेत महिला, त्या अशा महिलांचे खात्यामध्ये पैसे टाकणार आहेत. आणि ज्या महिला समजा डुप्लिकेट डॉक्युमेंट अपलोड करून, काही फ्रॉडगिरी करून जर अपलोड केले असतील, फॉर्म भरले असतील, अशा महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट करणार आहेत. आणि जरी फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाला असेल, तुम्हाला मॅसेज आला असेल आणि सर्व गोष्टी झालेल्या असतील, तरी देखील तुमचा फॉर्म रिजेक्टमध्ये टाकू शकतात. कारण खुद आदिती तटकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सर्वच फॉर्मचे पुन्हा एकदा चेकिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर 3रा हप्ता DBT करणार आहे, अशा प्रकारे माहिती दिलेली होती. याच्यावर देखील आपण व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, तोच व्हिडिओ जाऊन नक्की पाहू शकता. तर बघा, याच्यामध्ये जर तुम्ही गलती केलेली असेल तर या लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र नसणार आहात, म्हणजे अपात्र असणार आहात. आणि ही लाडकी बहीण योजना बंद होण्यासारखी आहे तुमच्यासाठी. कारण ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला भेटेल. तर अशाच माहितीसाठी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, इंस्टाग्राम चॅनल फॉलो करून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि अधिक अडचणीसाठी
मेसेज करून देखील विचारू शकता. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओची माहिती व्हायला पाहिजे. तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.